सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये काही जोखीम घ्यावी लागेल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये मोठा फायदा होईल. आज नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल आणि तुमचे सहकारी देखील तुम्हाला पाठिंबा देताना दिसतील. आज तुम्ही घरातील काही गरजेच्या वस्तू खरेदी करू शकता, परंतु तुम्ही तुमच्या खिशाचाही विचार करा. कमी अंतराच्या प्रवासातनं तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर कोणी आज तुमच्याकडे उधार पैसे मागितले तर देऊ नका, कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे. आज घरातील एखादी महत्त्वाची वस्तू खराब होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या सुखसोयींमध्ये अडथळा येऊ शकतो. जीवनसाथीदाराच्या मदतीनं तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला अचानक भेटायला येऊ शकतो. रोजंदारीवरती काम करणाऱ्यांसाठी आज पैशांची समस्या निर्माण होऊ शकते. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या धनसंपत्तीमध्ये आज वाढ होईल आणि आईच्या बाजूने तुम्हाला मान सन्मान मिळेल. जर तुम्ही आज नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदाराचा पूर्णपणे पाठिंबा मिळेल. आज मुलांसोबत तुमचा संध्याकाळचा वेळ चांगला जाईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. व्यवसायामध्ये देखील तुम्हाला चांगला नफा होण्याची दाट शक्यता आहे आणि पूर्वी गुंतवणुकीतून केलेल्या तुम्हाला फायदा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी ऑफिसमध्ये काही शत्रू गॉसिप करू शकतात, त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी आज दूर होतील आणि उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज राजकारणामध्ये भाग घेण्याचे तुम्हाला योग आहेत, ज्यामध्ये तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिस्पर्धकांना तुम्ही मागे टाकाल, परंतु आज तुम्हाला तुमच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये संतुलन ठेवावं लागेल, नाहीतर अडचणी येऊ शकतात. आज काही पैसे दानधर्मावर देखील तुमचे खर्च होऊ शकतात. जर तुम्ही फार दिवसांपासून एखाद्या मित्राला भेटण्याचा विचार करत असाल तर आज ते शक्य होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा चांगला आहे. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस उत्तम आहे. तुम्ही आज तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल. ऑफिसमध्ये होणारा एखादा नवीन बदल तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. तुमच्या महिला सहकारी आणि अधिकारी तुम्हाला मदत करतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्ही गरजू लोकांना मदत कराल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. वडिलांच्या मदतीनं तुमचं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होईल. नातेवाईकांसोबतचे तुमचे मतभेद आज संपुष्टामध्ये येतील. व्यवसायामध्ये टीमवर्कनं काम केल्यास तुमच्या समस्या लवकर सुटतील. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना अजून थोडा वेळ थांबावं लागेल. तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या भावना समजून घ्याव्या लागतील आणि त्यानुसार तुम्हाला वागावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दोर्वा अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा नोकरीमध्ये चांगला राहील. तुम्हाला प्रमोशन आणि पगार वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे.
आईच्या बाजूनेही तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये आज यश मिळेल. संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. जर तुमचा कोणताही कायदेशीर वाद चालू असेल तर ते जवळच्या व्यक्तीच्या मदतीने सुटू शकतं. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला आज यश मिळेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी भगवान सूर्यांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. राजकारणामध्ये असलेल्या लोकांना आज मान सन्मान मिळेल. जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत त्यांना त्यांच्या पार्टनरसोबत काही मतभेद होऊ शकतात. जर तुम्ही पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करत असाल तर विचारपूर्वक करा. कर्जमुक्तीचे योग आज तुम्हाला दिसत आहेत. आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदाराच्या सल्ल्यानं आर्थिक फायदा होईल आणि त्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काळ चांगला आहे. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला कुठून तरी पुन्हा परत मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये चण्याची डाळ आणि गूळ बांधून अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या आज मिळू शकतील. जर तुम्ही मेहनत केली तर तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील. तुमच्या मुलांच्या लग्नाबद्दल आज तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. सरकारी कामातनं तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या घरातील मोठ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी शिक्षकांची मदत घ्यावी लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा धावपळीचा आणि थोडासा व्यस्त राहील. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये असाल. आज तुम्ही घरामध्ये लागणाऱ्या गरजेच्या वस्तू खरेदी करू शकता. व्यापार करणाऱ्यांना पैशांची चणचण भासू शकते. घरातील मोठ्यांशी तुम्ही आज वाद घालू नका. जर ते काही सल्ला देत असतील तर तो तुमच्या फायद्यातच राहील. भविष्यामध्ये तुम्हाला त्यांचा खूप फायदा होईल. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींमुळे तुम्हाला तुमच्या वडिलांची मदत मिळेल. तुमचं प्रेमजीवन आज चांगलं राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. राजकारणामध्ये असलेल्या लोकांना खूप फायदा होईल आणि जनतेचाही तुम्हाला पाठिंबा मिळेल. घरातील जुनी आणि रखडलेली कामं पूर्ण करण्याची चांगली संधी तुम्हाला मिळेल, परंतु तुम्हाला आळस सोडावा लागेल. मुलांच्या कामामध्ये प्रगती झाल्यामुळे तुमचा आनंद होईल. नवीन कामांचे फायदेशीर आणि कायदेशीर आणि तांत्रिक पैलू नीटच तपासून मग निर्णय घ्या. आज तुम्हाला तुमच्या आईची सेवा करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांची मदत मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा प्रेम आणि नातेसंबंधांसाठी चांगला राहील. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या लोकांनी जर अजून आपल्या जोडीदाराची ओळख कुटुंबाशी करून दिली नसेल तर आज ते करून देऊ शकतात. कुटुंबामध्ये जर कोणाशीही मतभेद असतील तर ते आज बोलून मिटतील. आज महिला मित्रांच्या मदतीनं नोकरीमध्ये लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या किंवा कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही तुमची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल. मुलांच्या भविष्याबद्दल आज थोडीशी चिंता तुम्हाला वाटू शकते. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायींना गूळ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.